नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे आपलं लोकप्रिय यूट्यूब चॅनल म्हणजे SM क्लासेस या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत मित्रांनो, आपला जो PM किसान योजनेचा 19वा हप्ता आहे तो 19वा हप्ता खरंच सकाळी 11 वाजता जमा होणार का या संदर्भात सविस्तर माहिती आपण आणलेली आहे. तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील जे शेतकरी आहेत त्यांना दरवर्षी 3 समान हप्त्यामध्ये 6,000 रुपयाची ती आर्थिक मदत आहे ती दिली जाते. दुसरे म्हणजे आतापर्यंत 18 हप्त्याचे पैसे खात्यावर जमा करण्यात आले, 36,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. आता येणारा 19वा हप्ता जो आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो 19वा हप्ता आहे, हा 19वा हप्ता जे आहे ते येण्यापूर्वी आपल्याला EKYC प्रक्रिया असेल ही पूर्ण करणं गरजेचं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण हा टॉपिक होणार आहे. EKYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणं गरजेचं आहे. तुमची जर EKYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे, आपली EKYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या. दुसरं म्हणजे मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो 19वा हप्ता आहे तो 19व्या हप्त्यासाठी EKYC प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे. आता EKYC कशी करायची या संदर्भात सुद्धा थोडीशी माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा म्हणजे PM किसान योजनेची EKYC करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. भेट दिल्याच्या नंतर आपल्याला स्क्रीनवर EKYCचा पर्याय दिसेल, ते स्क्रीनवर बघायचं आहे. नंतर नवीन विंडो उघडेल, ते आधार क्रमांक टाकायचा आहे, एक OTP टाकायचा आहे. OTP येईल, OTP टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर PM किसान योजनेच्या माध्यमातून अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर PM किसान योजनेची EKYC OTP बेस्ड करता येते, ती सुद्धा तुम्ही करून घ्यायची आहे. OTP बेस्ड EKYC करता येते मित्रांनो, इझिली करता येते, ती तुम्ही करून घ्यायची आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला येणाऱ्या PM किसान योजनेचं स्टेटस जे आहे ते स्टेटस सुद्धा चेक करायचं आहे, जेणेकरून येणारा जो 19वा हप्ता आहे तो 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल. त्या अनुषंगाने मित्रांनो, हे दोन्ही कामे पूर्ण करा. EKYC करा, लँड सेटिंग स्टेटस, आधार सेटिंग स्टेटस, EKYC हे दोन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.